हे गाइस वेलकम टू आपल्या आणखीन एक नवा ब्लॉग मध्ये गाइस. अशा गाइस तुम सब चांगले असणार का? चाललोय गाइस कॉलेजला. आता डिपेक्सचा तिसरा दिवस आहे. तिसरा आज चाललो. समय गेला तर व्हाईट शर्ट आणणार आपल्याला. काल आपले काय एक्झामिनर येणार ते उनके साथ मी जरासा असं वाटलं पाहिजे ना. मी बी जरासा काही काहीतरी चांगलं पदमा इसलिए वर जरा काय ब्लेझर ब्लेझर जरासा हो काय जरासा अरेंज करून येतो. मी जातो आता जरासं भेटतो तुम्हाला. आता चला लवकर डिपेक्सला. सगळे बघू शकता काय आपल्याला नाश्ता काय आपल्याला नाश्ता आहे. जरा उपमा आणि त्याच्यात हा रस्ता असतो एक फेमस आहे ते तिकडून लांबून मागितलेला आहे. आणि चाय. चला काही नाश्त्याला सकाळ हा लवकर या. मीटिंग चालू झालेली आहे. सरकारने जरा मीटिंग बोलवली आलेली आहे. पोर दाखवतो काही मी तुम्हाला. सगळे पोर इथे उपस्थित दिसतो राहिली तुम्हाला. मीटिंग होती ना आपली काहीच मीटिंग हो राहिली. आम्हाला जर आज दुसरा काम आहे सेक्शनवरती मी नाही आहे. तुम्ही आले फोटो बिटो काढायला दर्शक ऍडजस्ट करून घ्या. मला कॉल करा. कॉल नका करू मी जरा कामात. आणि गर्दी करू नका. हो कूलर खाली थांबू नका. अरे गर्दी नका करू. अरे आपलं जे का आपली सगळ्यांचं मीट कुठं होतं असं तुम्हाला माहिती ना. ती देऊन भेटायचं डायरेक्ट झाले का कवाचे. अरे बघा इकडे आयडेंटिटी कार्डच घालून बसलेलं आहे. वो बहुत लेट हो गया. तुम्हाला क्या सांगू डायरेक्ट इतके वाजलंय भाई. डिपेक्स को बहुत आज वो मीटिंग थी हमारी. वो रात को रखी थी उसने. मग सगळं करके आवर के वसारा सगळं गोळा करके मतलब गोळा वेळा काही नाही करणार होता. आपली मीटिंग बसवली होती बस आपली. मतलब अपना मेन काम आहे अभी 8 तारीख को. मतलब उद्या 7 येतो. उद्या तर तयारी करायला लागेल ना. आता मलाच करायला लागेल ना. आता का दुसरं येणार कोण करायला. मग तयारी बिरी चालू आहे. सगळे पोर आपल्या महिन्यात करू राहिले. तुम्ही व्याज चोपजो किती वाजले असाल बघायचं तुमको. बघा गाईज इकडं. अरे गाईज बघते का किती आहे 12 वाजले. इतका टाइम लागू राहिला गाईज. काही नाही गाईज आता झोपून जातो मी. ब्लड रात्री हो राहिली. हो गाईज तब्येतीची काळजी घ्या जर तुम्ही बी आई मम्मी पप्पा वडिलांची सगळ्यांची. चलो आता गाईज झोप जाऊ लवकर. चालू चलो गुड नाईट. टेक गाईज. चलो गाईज बाय गाईज बाय. तर काही फायनली आम्हाला काय कोणतं तरी बोर्ड बनायला कामाला लावलेलं आहे गाईज. हे बाय इथं पुरं मटेरियल आणून बसलेलं आहे. हे इकडे हे वस्त्र वगैरे आहे त्याचं म्हणजे वस्त्र म्हणजे काय शस्त्र गाईज शस्त्र वगैरे आणून ठेवलेलं ते एक शस्त्र आहे. अरे गाईज झाड पडलं आमचं याला लईच. अरे गाईज झाड आहे बरं का. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपी गाई करू राहिली. सगळे पोरं बसलेले बिचारे कामाला बसलेले गाईस. बघू शकते बिचाऱ्यांचे तोंड कसे झाले. बिचारे काम करू मेहनत लई करते आमचे पोरं. सिनेमॅटिक्स उद्या ते एक्झामिनेशन येणार त्यांच्यासाठी ते बोर्ड बनायची तयारी चालू झालेली आहे. आमचे सगळे पोरं बोर्ड बनायच्या तयारीमध्ये व्यस्त झालेले आहे. तुम्ही बघू शकता इथं आमचे जे कप्पे बसलेले इथं जे 2 प्रमुख इथं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये मोठा कार्यक्रम चालू होता. आता आणि लागलेलं आहे असं काम करायला. बाकी सगळे काम करायला तर इथं इच्छुकी काम करायसाठी काय बघा आता त्यांचं तर पुढे दाखवतो कॅमेरे. याला काही येत नाही हो. काही काम करीत नाही नुसतं माझ्या मारायला उराले. 50-50 करायचं. बघा मित्रांनो भूषण कानेरे इथे डिझाईन करत आहे. काही लय काम आहे करून देतात ते पाप आमचे बोर काय कामाला लागलं. काय इथं ठेवेल हे असं कारल्याची मी भाजी बनवून राहिलो. पनीरची भाजी खायची तुम्ही बघा. पनीरची भाजी आहे रे. पनीरची भाजी खायची. लगेच दुसरा कापितो. सगळ्यांची जण निवास मला भुगा बाहेर भेटलो त्याला इथं आणून झोपून घातलं. म्हणजे पोरं काम करीत नाही ना जरा त्यांच्यावर लक्ष ठेवीन. भुगा लक्ष ठेवा बाई. लक्ष ठेव त्यांच्यावर. हा
लक्ष ठेव त्यांच्यावरती, काम करीत नाही पोरं, झोपून राहायचं हा. पोरं काम करा, भुग लक्ष ठेव राहिलं आमचं तुमच्यावर. बघा आपल्याला आपले मित्र भेटले. आणि जय या ना, श्रीराम. या ना, या ना, या ना. या तुम्हाला माहिती असेल, प्रतीक तांगडे, तेजस शिंदे, मयूर सगळे भेटले. आज किती दिवसानंतर कॉलेजला त्यांच्या उपस्थिती असली. दुसरे काम मस्त करायला वाटतंय. यांनी बिझनेस उघडला, आपल्याला बोलित नाही बिझनेस मध्ये. फ्रुट्स देत नाही, एक फ्रुट्स देत नाही. सफरचंद आहेत पण तो सफरचंद दिले नाही आतापर्यंत. यांनी बी नवा बिझनेस उघडला. कोणचा उघडला खरं? अरे काहीच रील बघा त्याच्या बिझनेस. कोणचं अकाउंट इकडे, अकाउंट सांग कोणचं आहे तो बिझनेस. काय ते ऐका पहिले. अरे नाव बिझनेस कोणता तो? काय करतो त्याच्यामध्ये तू? नुसता पैसाचा पुरवला. आता 3 लाख रुपये आले आता दरचे कालच. आता 2 लाखाचा मला बुक झालेला आहे. तुम्हाला लागलं तर लवकर लवकर आळा घेऊन टाका त्याच्याकडून तुम्ही. बाकी काही नाही घेतलं सर, आळा घ्या. काहीच आपले देवगिरी कॉलेजचे चेतन जाधव आपल्याला भेटायला आलेले डायरेक्ट. ते पुढे डायरेक्ट डिपेक्स मध्ये. तर चेतन भगत कसं वाटवलं आम्हाला भेटून तुला? भारी वाटतंय. अरे काही मग सावकार अरे किती वर्ष भेट झाली ना? किती वर्ष भेट झाली? अरे काही लई चाबर झालं बरं का, बोलत नाही काही नाही. मी त्याला 4-5 कॉल केले, एक कॉल घेत नाही. खूप आम्ही मला भाव येत नाही. कोणाला काही भेटतं तुम्हाला? अरे काही नाही, काही नाही माहिती, काही सांगलं सगळे फोडून फोडणार. भेटतं तुम्हाला सांगता. आपल्याला इथून बघू शकता बिचारा त्याचे सिनेमॅटिक जरा व्ह्यू बघू शकता काही. बिचाराला कवच झोपेली, डोळा बिळा उडून नाही दाखवणार तुम्हाला. झोपू द्या त्याला. हो हे त्याचं खेळणी आहे. जसं ते आपलं एका माकडाकडे ते दुसरं हे होत नव्हतं का, तसं आहे आमच्या भुगाकडे ही खेळणी. बिचारा त्यालाच घेऊन झोपतो बघा. आई बिचार शांत हो. काय सांगू तुम्हाला, ती झोपला ना तू? बघा झोपला, दाखव गाईजला. हा ये बघा गाईज बघा बघा झोपल्या. झोपू द्या त्याला. आणि पोरं मेहनत करू राहिले आमचे बिचारे, काम करू राहिले, काम करू घालतो त्यांना. त्याचं भूगोल लक्ष ठेवायला त्यांच्यावरती. झोपना आज फायनली जेवायला काय दुपारचं जेवण डायरेक्ट बैंगन मसाला, त्याच्यानंतर पापड, त्याच्यानंतर तंदूर रोटी, चिल्ली मसाला, त्याच्यानंतर पिक्कल आंबट खरट लोणचं, त्याच्यानंतर काकडी सलांट्रो, त्याच्यानंतर चिल्ली मी सांगितलं की तुम्हाला. त्याच्यानंतर हा जे आहे का तो इमली जी असते, इमली मसाला काहीतरी आहे. आणि त्याच्यानंतर इकडं मठ्ठा. आता किती मठ्ठा पिणार तू आज? 7 ग्लास पिणार तो, 7 ग्लास. वरम भात बी आहे पण मी भात नाही घेतला, थोड्या वेळ घेतो. त्याला लवकर जेवलं गाईस. फायनली चौके बिवके डायरेक्ट कार्यालयामध्ये उपस्थित. बघू शकतो किती काम केलं आपण पोरामध्ये. मैं गेला 1000 पाणी बिनी मतलब जेवचे खाऊचे आ गए. मैं किती काम केलं गाईस. बघू शकता गाई भुग झोपेले आपल्या इथं. मला वाटलं भुगा कुठं काय झाला नाही, भुगला हुशार आपलं भुग झोपेले. काही झोपू द्या जर सर त्याला. मी रिस्टर्बच करते तुम्हाला जर सक लगेच नाही. काही पाणी पितो मी, पाणी पितो. बघू शकता डायरेक्ट पाणी बिनी पिऊन चक पाणी बिनी पकडून झोपलेले. त्याला वाटलं की डायरेक्ट कोणी घेतं का मा पाणी बिनी ओढून. अरे गाईस काय मजा चालू आहे बघा ना भुगाची. भुग उठेले का काय? हा आईस भुग दिसू राहिले का? डोळे बिळे चकोकडे चाबर भुग गाईस. झोपू द्या गाईस त्याला, झोपू द्या. हो गाईस तुम्ही दिसणार करू नये त्याला. तर मी तर एवढं महिन्यात काम करून काहीतरी बनवलं गाईस. मोबाईल ठेवण्यानंतर बनवलं डायरेक्ट. मोबाईल ठेवण्यानंतर कोणतं बिरू? कसं आहे वाटलं तुला गाईस? का खात गाईस मोबाईल ठेवण्यानंतर बघा कसं आहे गाईस. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईस, लाईक शेअर कमेंट करा गाईस. आणि आपला ब्लॉग पूर्ण बघत जा गाईस. चला गाईस, बाय गाईस. चला गाईस. डे 3 ची गर्दी बघितली किती. अरे सगळे पोरं शिवरायला इकडून तिकडून. बरं पोरं निसते पोरं. गाईस उद्याच एक्झाम येणार, त्याची तयारी बघा किती जोमात चाललेली. अरे खतरनाक. डे 3 आहे बरं का आज. 3ऱ्या दिवशी एवढी गर्दीच, एवढं तयारी चालू आहे आज. एकदम खतरनाक तयारी चालू आहे. तू बघू शकता डायरेक्ट. रूम बनवलेले यार वो लाल बिल्डिंग के अंदर बघू शकते तुम्ही. अरे वाह बाप, ये क्या है? ये किसके लिए? वो पलंग है. कणासाठी पलंग आहे भाऊ? सोने के लिए. काहीच बघा का खतरनाक आहे. पलंग ना सांगा वो ऑफिस आहे.
वो क्या केलेलं का आहे वो. वो प्रॅक्टिकल केली आहे समजलं की तुम्ही या खतरनाक वरती छत पाक छत अरे भाई आर्किटेक्चर एकदम असं ताना खतरनाक करेल इकडे तुम्ही कॉम्प्युटर येता इथं प्रॅक्टिकल करायचं तुम्ही कळलं बघून घ्या किती भारी भारी केलेलं आहे तुमच्यासाठी लवकर लवकर या हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईस लाईक शेअर कमेंट करा गाईस आणि आपला ब्लॉग पूर्ण बघा चला गाईस बाय गाईस चला 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 चला